बापरा, मला वाटलं कोणतरी बेवडं आलं आणि धडकलं का मला, दिली एक ठेवून. तुला दुसरा वाटतंय काय? अरे मला वाटलं बेवडं आलं आणि दिली ठेवून. ते जाऊ दे, मी काय बोलतोय, कसं आहेस तुझं, कसं चाललंय? माझं आपलं मी काय सांगू, माझं जगलो म्हणून वाचलो म्हणून आज जिद्द आहे. म्हणजे काय रे, काय झालं तरी अरे काय? काय सांगायचं, अख्खी 100 डब्याची रेल्वे माझ्यावरून गेली, काय बोलतोस तरी मी मला काही झालं ना, आज जिद्द उभा इथं. काय मग तू होतास तरी कुठं? त्या पुलाखाली संडासला बसलो होतो. तुझ्या संडासला बस हे सांगायला आलास का इथं मला? हा? टिंगल केली रे, तुला तर माहिती आहे, मित्रास मित्र भेटे मनाचा संशय पिटे. बरोबर. टिंगल केल्याशिवाय कोणी शिंगल पाचतंय नाही, 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 नाही. का? आता मला एक सांग, तुझं कसं चाललंय? हे बघ, तुझं कसं चाललंय तसंच माझं चाललंय. आता तुला माहितीये, मला माहितीये, साऱ्या गावची लोक आपल्याला उडान टप्पूच समजतात. हा ते काय- आता या उडान टप्पूपणाला जरा आपल्याला पण आवर घालायला लागेल. बरोबर. आपण काहीतरी धंदा केला पाहिजे, काम धंदा केला पाहिजे, थोडा पैसा कमवला पाहिजे. तू एकदम माझ्या मनासारखंच बोललास. हा, आता आपल्याला पैसा कमवायचा आहे, हा. तर आपल्याला भांडवल हवं, काहीतरी धंदा करायचा बोलल्यावर भांडवल लागन. म्हणजे तिकडे शहरात जाऊन आपण धंदा करायचा काय? पुणे शहरात जाऊ, पुणे शहरात जाऊन आपल्याला धंदा करायचा. अरे पण धंदा करायचा बोला, पैसा तर पाहिजे. पैसा आपल्याला थोडं पैसे घेऊन जावं लागणार. तुझ्याकडे 10,000 रुपये आहेत? 10,000 बघतो, विचारतं घरी. असणार ते 10,000 रुपये घे, माझ्याकडलं 10,000 रुपये घे तू. 10चं 50,000 झाल्याशिवाय काही इथं तोंड दाखवायचं ना गावकऱ्यांना. म्हणजे 10,000चं 50,000 करायचं आणि मगच गावात यायचं. 50,000 करायचं, मगच गावात यायचं. चला लागू आपण का तयारीला. चला पैसे घेऊन ये. राम राम मंडळी, राम राम. अहो तुम्हाला काय सांगायचं, पुण्यात येऊन झाली मला 8-9 वर्ष, आणि 8-9 वर्षात तुम्ही बघाल, ही इकडे एक माडी, ही इकडे एक माडी, मध्ये बिल्डिंग, असं एवढी इस्टेट कमवलंय. पण ती कमवली कशी? माझं कसं आहे, नवीन येणाऱ्या पाहुण्याला पकडायचं, बघायचं पैसेवाला आहे काय, त्याला लुबडायचं आणि तसंच घरला जायचं. आता बरेच दिवस झाले कोणी गिराईक भेटले नाही. पुढच्या चौकात जाऊन बघते कोणी भेटते काय, येतोच. हा, बघ ही पुन्हा आलं बाबा. हा, आता आता पुण्यात सिटीत आल्यासारखं वाटतंय. हा, आता पहिला आपला पोट पाण्याचं काहीतरी बघावं लागेल. हा, जेऊया पहिले. ती बघ तिथे एक बोर्ड दिसतोय मला, ती बोर्ड वाच. कुठलं? ही बोर्ड वाच. इथे येथे जेवणा करता जेवण झाल्यानंतर दाट टोकरण्यासाठी JCB मशीन लावा. JCB मशीन लावा, आणि JCB मशीन लावून कोतळा काढ की बाहेर पोटाचा. अरे असंच बोल रे. ही पाटी वाचू. तू काही वाचू नको, तुझं शिक्षण लय कमी झालंय. तुझं शिक्षण जास्त झालंय. माझं लय शिक्षण झालंय. एवढं शिक्षण तरी किती झालंय तुझं? WWZ. तुला तर तिकडं दवाखान्यात पाठवायला पाहिजे होता. अरे एक सांगायचं झालं, आता मी काय म्हणतो, हा बोल. आपण इथं आलो, हा, आता आपल्याला जेवणा खाण्यावर जास्ती खर्च करून जमणार नाही. नाही. 10,000 रुपये खर्च केलं, मग घरी काय नेणार? ते पण आहे. हा, मग असं करूया आपण, इथून काहीतरी सामान आणू, आपणच घरी बनवायचं काय. तुझा तर डोका लयच चालते. जा, तू लागली सामान घेऊन ये. काय काय लागते आपल्याला? सामान आणू. सामान लागते तेवढं घेऊन ये. काय ना, कांदा घेऊन ये, टमाटू घेऊन ये, कोथिंबीर आण. चाल. एवढं सगळं आण आणि घाल बुवा कांड्या आमच्या. आता आपल्याला साधं जेवण करायचं, साधं काहीतरी आणायचं. बटाटी घेऊन ये, कांदे आणतो, कांदे घेऊन ये, आणि 2 पोती आणतो. आणि 2 पोती घाल मास नाव त्या मसनावर. म्हणजे अरे भाजी आणली की 2 पोती आपल्याला बसायला काय झोपायला लागतील. 2 पोती. ही डोकं तुझं मी ओळखलंच नव्हतं. आकलं ना, लय हुशार आहे तू. मग येऊ. जा, लागली सामान घेऊन ये. जा.
बरेच टाइम झाला या चौकामध्ये पण कोणी गिराईक भेटले नाही. आत्ता नक्कीच कोणतरी गावलं. मी पण आज हट्टालाच पेटते. कोणी भेटल्याशिवाय काय मी इथून जात नाही. बघतोच आता. टॅमॅटो, कांदो, वटाणं, शेंगा. हो पाहुणं हो पाहुणं ओळखलीत काय? कोण तुम्ही? अहो मला नाही ओळखलीत. मला तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटते. बघितल्यावर वाट कुठेतरी बघितल्यासारखं वाटते. मागणं नाही हो, मागणं नाही हो. मग अहो मी काय म्हणते, तुम्ही ते आपल्या इथलं ना, हे इथलं ही आपलं बारामतीच आता कशी ओळख निघाली? ओळखलं. अहो तुम्ही आपल्याच गावचं, मी बी तिथेच राहते. काय बोलता? आता तुम्ही कशासाठी आला इकडं? आम्ही आलोय धंद्यासाठी. धंद्यासाठी? काम मग धंदा शोधण्यासाठी. भांडवल काहीतरी आणलं असणार. भांडवल काय नाही आणलं, एक 10,000 रुपये घेऊन अहो, आलोय. काय पाहुणं, पुण्यासारख्या शहरात आला ना, 10,000च आणले. 10,000 बस होतात. बरं असू द्या. मी काय म्हणते, आता आपली ओळख निघालीच आहे, हा तर तुम्ही चला घरला. नको घरला कसं, आता आपली ओळख नाही, पालक नाही घरी. आता झाली की ओळख आपली. मग जायचं. तुम्हाला मी दाखवते ना माझी इस्टेट. इस्टेट आहे तुमची? इस्टेट, मोठी इस्टेट. हा चला चला. आईला खरंच की हा वाडा कोणाचा आहे? हा बघा, ही इकडे माडी, हा ही इकडे एक माडी, हा या 2 माड्यांच्या मधली बिल्डिंग, हा हे सगळं आपलंच आहे. काय बोलता? आता आणि कसं मग आहे, एवढी बिल्डिंग माडी तुमची आहे, तर तुम्ही खायला किती जण आहेत माणसं तुमच्याकडे? अहो 30 तर लफड आहे. काय झालं काय? कसं आहे, मी एकटी आणि माझी एक मुलगी आहे. बरं पाहुणं, तुम्हाला सांगितलं तर राग नाही येणार ना? का काय झालं? मला माझ्या पोरीसाठी एक मुलगा बघायचा आहे. तुमचं लग्न झालंय का? माझं लग्न नाही हो, 2 स्थळ आलेले, पण ते आता जाऊ दे चला. नाही नाही नाही, सांगा की काय झालं त्या स्थळांचं? काय नाही हो, एक पहिला स्थळ आलेला, हा तर सर्व झालेला, हा आणि बोलतात पोरगा थोडी थोडी ताडी पितोय. हा. हा अहो काय सांगावं तुम्हाला, गावची मंडळी लई वाईट. मग आणि मग ती दुसरं स्थळ, त्याचं काय झालं? दुसरं पण तसंच झालं. काय सांगता? पोरगा थोडी थोडी बियर पितोय बोलतो. अहो देवा, अशी मंडळी गावातली आहे हो. हे अशाने पोरांची लग्न जमतील काय? आता एक तर पोरींचं किती, पण मी तशी नाही हो. मी माझ्या मुलीसाठी चांगला देखना मुलगा बघते. हा. आणि तुमच्याकडे बघितल्यावर तर नको. अहो, लाजू नका. तुम्ही पटत असेल तर बघा, माझी मुलगी तुम्हाला दाखवतो. तुम्हाला आवडली, तुम्ही तिच्याशी लगीन करा. ही सगळी इस्टेट मी तुमच्या नाव. बरं ते 10,000 आणलेले ते आहेत ना? ते आहेत. नाही तर नसलं तर मी इथं कपाटात ठेवते की. नाही राहू दे, असू द्या माझ्याकडे. हा नीट ठेवा. इकडे खिस कापूलही आहे तुम्ही. हा? हा तर मी मुलगी दाखवू तुम्हाला. हा चला. तुम्ही इकडे या. आईला आणि मनात मामी. काही ठेवू नका. हा नाही गीता, बाळ गीता, ये बाळ गीता. पाहुणं, ही बघा चवळीची शेंग आहे. चवळीची शेंग. काय बोलता? चवलीची शेंग? कशी वाटली पोरगी? हा चितार आहे, चितार. चित्तारच आहे. बघा तुम्ही बघून घ्या जरा. नाही बघायची काय गरजच नाही. अहो बघून घ्या, नंतर बोलायला आंधळी दिली, पांगळी दिली, तसं नको. तिचा पदर तरी उचलून बघा. नाही बघायची गरजच नाही. पोरगी पसंत आहे. काय बोलता? हा खरंच पसंत आहे? हो. मग ते पैसे आहेत ना तुमच्याकडे? बरं पैसे नीट ठेवा. हा नीट ठेवतो. हा, पैसे गेले नाही पाहिजे. ठेवता तुमच्याकडे, देऊ ठेवाला. आता बघा तुम्हाला द्यायचं राहू द्या तुमच्याकडे. आईला एवढी नंतर बघू. मामीची इस्टेट आहे, तर जाऊ दे. 10,000 गेले तर काय फरक पडतोय? बरं पाहुणं, तुम्ही आता माझं पाहुणा. तुम्ही 1 रुपया मोडायचा नाही. सगळा खर्च माझाच. हा आता मी असं काम करते. आमच्याकडची एक पद्धत आहे, ती तुम्हाला सांगते. 10 मिनिटासाठी हो. हा ती पद्धत झाली की तुमचं लग्नच उरकून देते. चालेल. पेपरवर साईन करून तुमच्या सगळी इस्टेट तुमच्या नावावर. चालेल. हा मी ती पद्धत सांगते. कुठली पद्धत आहे? बाळ गीता, चल बाय. नीट चल पड. आईला मामीची इस्टेट तर जाम दिसते. पोरगी पण तशी चितारच आहे. बघूया आता. मामी हे काय? ही कसं आहे, आमच्याकडे एक पद्धत आहे.
ही कसली पद्धत? लग्न करायच्या आधी ना एक दिवस हा. नवऱ्या मुलाला नवरीचे कपडे घालायला लागतात. म्हणजे मला साडी नेसायला लागेल अहो 10 मिनिटासाठी 10 मिनिटासाठी? हा. जाऊ दे, मामी सांगते एवढी इस्टेट एवढी आहे ते आता खायला कोण आहे, मलाच भेटणार आहे सगळं. हा तुम्ही एक काम करा, ही साडी नेसा. ही साडी? हा व्यवस्थित नेसा, पाहुणं सुटलं तर घबाड उघड दिस. आता मी बी त्यातलाच आहे पण जरा झाकरीन आहे. पाहुणं मी काय म्हणते, ती इकडं आपलं ना तिकडं आपली खोली आहे, तिकडं जाऊन तुम्ही व्यवस्थित साडी नेसा, मी मुलीला घेऊन येते. चालते ना? हा व्यवस्थित राहा. 10 मिनिटं हो पाहुणं, लगीनच करून देतो तुमचं. हा हिला साडी नेसता नेसता याचं 10,000 काढलं, आता ठेवतेही कपाटात. आता दुसरं कोणी गिराईक दिसते काय बघते. मायला बापूरावला कधीशी धाडलाय सामान आणायला. बापूराव दिसेना, ते सामान बी दिसेना, कुठं गेलं काही कळना. ही कोण माय दिसते बाय? ओ बाय 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 बाय. कुठं लव पाहुणं तुम्ही कुणीकडं आला, कुठं लव पाहुणं तुम्ही कुणीकडं आला. आई गेली बाजाराला माझ्या संग बोला, बोला बोला बोला. काय मित्रा बाई बोलली कमजला का तुला? काय मित्रा बाई बोलली समजलं का तुला? बाई दिसती चावट, आता मार खावा लागल मला. आता घराकडे चला चला चला. ओ पाहुणं, मी तुम्हाला ओळख दाखवते आणि तुम्ही सरळ म्हणता घराकडे चला. नाही, मला आता कुणाबीवर विश्वास ठेवायचाच नाही. अहो पाहुणं, मी तुम्हाला ओळख, तुम्ही ती हितलं आपलं बारामतीचं तुम्ही. तुम्ही कोण आहे? मी अहो तुमचे म्हाताईताऱ्याला सगळ्यांना ओळखते मी. हा झाली का ओळख? कुठची बाय? हा ओळखलं की नाही? हा ओळखलं. बरं पाहुणं, मी इथे येऊन झाले मला 8-9 महिने. बर. माझ्या घरी आहे फक्त एक मुलगी हा. आणि मी. हा. हा एवढी इस्टेट, ही इकडे एक माडी, ही इकडे एक माडी, ही मधली बिल्डिंग, 2 माड्यांच्या मध्ये ही जी बिल्डिंग आपलीच आहे. हो हे 2 माड्याची बिल्डिंग तुमची आहे का? हा. बरं तुम्ही पुण्याला कशाला आल्या? पुण्याला आम्ही धंदा करायला आलो. मग पैसा पाणी रगड बक्कळ पैसा घेऊन आलो. किती पैसा आणलाय? 10,000 रुपये. काय मोठं 10,000 सांग. असू द्या 10,000. बरं मी काय म्हणते, आता तुम्ही दिसायला तसं देखणं दिसताय, पोटवीट पण ठीक आहे. तर मी काय म्हणते, राग म्हणून नका घेऊ. बर. आता मी आणि माझी मुलगी एकटीच, हा. एक चांगला नवरा शोधते मुलीसाठी. मग मी हाय की? हा म्हणजे नवरा बराच दिसतोय. बरं मी काय म्हणते, आता तुम्हाला मुलगी बघायची आहे काय? नाही. हा इस्टेट. मुलगी कशाला बघायची, एवढी इस्टेट असता. हा बघा कसा डॉल आहे इस्टेटीवर, याला बरोबर लुबाडतील. तर पाहू ना, मी काय म्हणते, मुलगी तर बघायची, लग्न लावून टाकायचं. डायरेक्ट लग्न लावून टाका, इस्टेट माझ्या नावावर करून टाका. हा उद्याच पेपरवर सही करते. उद्याच करून टाका. बरं तुम्ही ते 10,000 आणलेत ना? ती 10,000 आहे ती माझ्याकडं. आता हे बघा, बर. मी आहे बाई माणूस, हा. खिशात काय पैसे ठेवत नाही. मग ते माझं सगळं बँकेत असते. बँकेत आहे. आज आहे रविवार, बँक बंद. आता तुमचं लग्न करायचं बोलल्यावर कपडा लत्ता लुगडी पुगडी काय सगळंच लागते, त्याला पैक लागतात की. तुम्ही मला ते 10,000 रुपये द्या. 10,000 तुम्हाला देऊ? अहो उद्या मला फक्त 11 वाजेची मुदत द्या. चालतंय. तुम्हाला नवरा बायकोला नुसते फिरायला 25,000 रुपये देते. 25,000 एवढं पैसे देते 10,000चं काय? ही घ्या 10,000 रुपये, ही घ्या. हा पाहू तुम्ही विचार नका करू. विश्वास आहे का नाही? ही घ्या. तुमची ही माझी प्रॉपर्टी झाली की उद्या. आता मी काय करते, हा. मी माझ्या मुलीला पाठवते. पाठवून दे. आमच्याकडे एक पद्धत आहे, हा. मुलीच्या लग्नामध्ये आईने यायचं नसते. मग तुम्ही जाणार होय? मी जाणार, मुलीला पाठवतो, हा. बरोबर मामाला मंडळीला पाठवतो. हा. ती आली की तुम्ही ब्राह्मणाला हाक मारा,
बर. तुमचं लगीनच लावून देते. बर, उद्या चालतंय. दुसऱ्या दिवशी सगळी इस्टेट आणि वर 25,000 रुपये तुम्हाला. चालतंय चालतंय. तुम्ही थांबा, मी फक्त जातो, पहिलं मुलीला पाठवून द्या. मुलीला पाठवतो, भाटाला बोलून तीत काढून घ्या. हा. हा येतो पाहुणा, तुम्ही काय बी काळजी करू नका, तुमचं पैक माझ्याकडे काही गंडवत नाही. इस्टेटीचं तेवढं बघा. ते मी पेपर गॅरेज ठेवले. मायला बायकडे इस्टेट लईच आहे. 10,000 आणलं, 10चं 50,000 होत्यात आता. घरचे बी खुश ना गावाले बी खुश. बाईनी पोरगी मुलगी नवरी मुलगी आलेली दिसती. नवरी मुलगीचं तोंड तर बघ. ऐ, लय लाजाळू मुलगी दिसती. अयो लय नाजूक बांधायची आहे. ए गीता, ए गीता, ए गीता काय जवळ येईना. मग मी काय म्हणतो, भटाला बोलवा, तीत काढायची आहे. ओम केशवाय नमः, माधवाय नमः, तुमच्याला नमः, यांच्याला नमः, सगळ्यांच्याला नमः. काय हो, कशाला बोलवलं मला? भट हाय का कोण हाय? अहो ती मंत्र म्हणत होतो. अरे भट कशाला बोलवला साहेब? आमच्या दोघांच्या लग्नाची तीत काढायची होती. तीत काढायची होय? तीत काढायची. आजचीच तीत आहे. आजच लावून आजच टाकायचं. लग्न करायला लागते. आजच लग्न लावून हो टाकू. कुठं आहे अंतरपटाना? अंतरपट कुठं आहे? हा नवरी मुलीला आणा, नवरी मुलीला आणा. चला लग्नच लावून देतो तुमचं. हा स्वस्ती श्री गणनायक कम कम अग गालावरची खळी तुझ्या पागल करी मला, अन काय सांगू तुला, एक मुक्का दे अरे भट आहेस काय डांबरट बाप आहे? हो ती दादा कोंडकीचं गाणं बघून आलो जरा, त्याच्यामुळं थोडस आठवलं ते डोक्यात. असो परत लग्न करतो. मी चालू ठेवा मंत्र. गंगा सिंधू सरस्वती. बोंबटलेल्या नवऱ्या, अरे जरा का थांब, जरासा जरा थांब. लगीन लावूनच देते, नंतर तुझीच आहे ना ती. थांब तू. हा हो घोटाळा झाला, मोठा घोटाळा झाला. आता थोडं थांबायला लागणार, थोडं थांबायला लागणार. घोटाळा झाला, मोठा घोटाळा झाला. काय काय झालं? मला संडासला लागली. चालू लग्नात हा काय जाते का? अहो ती काय कधी पण येते. बरं जरा दबून ठेवतो. हा घाई घ्या, घाई घ्या. आली लग्न घटी समीपनवर. जाशाल लय आवडू नका. हाय हाय मी बरोबर आहे. शुभ मंगल सावधान. हा तुमचं लग्न झालंय आता. हा बटजी बुवा थांबा, गाठ बांधतो, गाठ बांधतो. थांबा, गाड बांधा. हो धीर घ्या, धीर घ्या. गाठ बांधू दे. चला गाठ बांधली. ओ बुवा काय चाल? हा नाही ते मिस्टेक होते, मिस्टेक होते. इकडे या. माझा माणूस चालवायला तुम्ही. थांबा, तुमची गाठ बांधतो. हा माझी गाड मारा. हा बघा, सोडायचं नाही. अजिबात सुटत नाही गाठ. नाव घ्यायला लागतंय. नाव घे तू. नाव बाया माणसं घेतात. हा आता ए ठोंब्या नाव घे की. नाव काय? नाव बाया माणसं नाव घेतात. आता एक काम करा, तर मामा आलेल त्याच्या पाया पडा. हा मामा. हा मामा. मामाच्या पाया पडा. मामाच्या पाया. हा अरे नालायक माणसा, काका काय झालं? ब्राह्मणाच्या पाया कोण पडणार? ब्राह्मणाच्या पाया पडूया. हा तू ब्राह्मण आहे काय? मी हा लग्न लावलं तुमचं, ब्राह्मण नाही तर कोण आहे? पाया पड बाबा.
आयुष्यमान सौभाग्यवती, कधी मरल तुझा पती न कधी लागशील तू माझ्या हाती. अरे चांबट बट आहेस तू. अहो नाही ते कधी कधी आशीर्वाद जरा चुकते. बरं मी काय म्हणतो, माझा शिधा द्या. शिदा उद्या मिळल. हे नाही बघा, उद्या इसरायचं नाही. उद्या सकाळी सगळ्या शिदा मिळून जाईल. विसरू नको, नाही तर तुला मुलगा असं होईल. अयो हा चला. भटाने तर दमदवूनच गेला. आता पद्धतीनुसार आपल्याला पाया पडायला घराला जावं लागते. चला. गीता, अगं ये गीता, आता चिरा दाखव की. अजून लाजती. आता लगीन झालं आपलं. दाखव की, दाखव की. मायला सीताची तब्येत जरा जास्ती दिसती. बापूराव, अरे ही साडी घालून ठेवलं म्हणजे तिला. अरे त्या बाईने आपल्याला फसवलंय. ती लपडीवाली बाई हाय म्हणजे. हा अरे मला माझ्याशी गुलू बोलली ना, 10,000 घेऊन गेली. साडी बाई घालायला तयार झाला. अरे काय करशील, मला सांगितलं एवढी इस्टेट आहे ना तेवढी इस्टेट आहे. पण इस्टेटीच्या नादात फसलो. काय बोलतोस. आपल्या दोघांना फसवलंय तिनं. हा आता आपला तिचा बदला घ्यावा लागतोय. एक काम करूया आपण, तू हो म्युन्सिपाल्टीचा गोरा साहेब आणि मी होतो हवालदार. हा तिची माडी पाडून टाकायची आपण. काढून टाकू. तिचा जे इस्टेट आहे ते काढून टाकू. इलिगल मध्ये काढून टाकू. हा चला जाऊया, लागलीच जाऊया. त्याच्यासाठी आपल्याला आपण कपडे लागतील पोलिसाचे. पोलिसाचे कपडे घेऊन या. ते जुन्या मार्केटला जाऊन कपडे घेऊन येऊ. चला लगेच जाऊया. कपडे आणले का? आणले. हा आता ही कपडे घालायचे आणि तिच्या 2 माळ्या आहेत त्या पाडून टाकायच्या. तिची इस्टेट आहे ती पाडून टाकायची आणि तिच्याकडून पैसा वसूल करून घ्यायचा. चल जायचं. चला. ते बाईला आता कॅचच करते. तिला सोडाचीच नाही. मी होतो गोरा साहेब. ही काठी घे. तू हवालदार दिसला पाहिजे आणि मी गोरा साहेब. आता काय खर्च, 20,000 तर मिळाले. आता ही पैसे घेतो ना गावाकडे जाऊन चांगली मौज मजा मारते. हो थांबा थांबा थांबा. ओ साहेब काय काय करताय काय करताय काय. ही म्युन्सिपाल्टीच्या याच्यात तुमची बिल्डिंग आहे काय म्हणते? ती अनधिकृत आहे. नाही 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 बरोबर नाही. हे ती पाडायची आहे. ते बघा साहेब आले. हे जमणार नाही. या माडीच्या मधलं फाडणार हा. नाही नाही ते जमणार नाही. असं कसं म्हणते साहेब. ही इकडे एक माडी इकडे एक माडी मधी बिल्डिंग ती तुम्ही पाडणार. पण ती अनधिकृत
ग्रुप मध्ये आहे. नाही नाही ती जमणार नाही. नाही बोलतात साहेब. फाडणार हाय. हा साहेब बोलतोय जमणार नाही. हो साहेब, ही माझी एवढ्या वर्षाची कमाई आहे, अशी काय पाडू नका हो. ती काय 50-50 हजार असतील ते घ्या आणि सोडून टाका. ते ही साहेब जमणार 50,000 नाही. ऐकणार. ते बघ नाही जमणार नाही बोलतात. माडीच्या माझ्या फाडणार हाय. आता साहेब लय रागवलेले दिसतात. हो पाहुणं, तुम्ही असं करा साहेब, ही 50,000 आहेत ती घ्या आणि बघा साहेबांना सांगा. नाही ती जमणार नाही. 50,000 बोलतोय. अजून धापाच वाढतायत का बघा. ती जमणार नाही. साहेब अजून रागवलीत. साहेब बोलतात काय नाही ते जमणार नाही. अजून माडीच्या मतलब फाडणार हाय. साहेब तुम्हाला पाहिजे तरी किती? साहेब ती बोलते किती पाहिजे. लाख 2 लाख रुपये घ्या. साहेब बोलतात 2 लाख रुपये पाहिजे, नाहीतर मग त्यांचा खटका चालूच राहील. हो नाही नाही नाही, असं करू नका. माझ्याकडनं एवढं पैसे कुठून असणार. मी काय म्हणते, हे 50 जाऊ द्या. 50 1 लाख रुपये घ्या, पण ती माझी बिल्डिंग काय पाडू नका. त्या माडीच्या मधली बिल्डिंग काय पाडू नका. बघा साहेबांना. साहेब काही झालं 1 लाख बोलतोय. 1 लाखात भागते म्हणजे आपण 50-50 घरी घेऊन जा. सोबत दागिना बी घेऊन टाका. दागिना दागिना बी लागतात सांगा. काय म्हणतात? 1 लाख रुपये घेऊन या आणि ते गळ्यातले दागिने ते पण पाहिजेत साहेब. दागिने पण पाहिजे तुम्हाला? नाहीतर ते बघा हे जमणार नाही. तुझ्या फाडीच्या मतलब फाडणार हाय. हो साहेब साहेब गरम झाले गरम झाले साहेब. ती बरं, बघा आता एवढी वर्षाची कमाई आहे, ते त्यांना सांगा थांबवा थांबवा, मी काहीतरी करते. हा घेऊन या मग पैसे. ही 1 लाख रुपये याच्यात बघा जमते काय. साहेब हा. 1 लाख रुपये दिले. दागिना बी घ्या. साहेब बोलतात ते पण पाहिजे. आता हे काय पण दागिनं? दागिने पाहिजे. अहो आता माझा नवरा काय म्हणेल दागिनं दिल्यानं? जमणार नाही नाही. ते जमणार नाही. त्या माडीचा मतलब फाडणार हाय. अहो साहेब काढा काढा ते पण द्या. हे घ्या. आता बस ना साहेब. ते दुसरं आहे ते पण काढून द्या. अहो एक तरी राहू द्या की. नाही नाही ते जमणार नाही. साहेब खवललेत आता. ते जमणार नाही. हे घ्या. साहेब दिला. ए ड्रायव्हर काम थांबव. ही बघ. ही मार्किंग आहे. हे लाईनीत बघा. आली का नाही? बरोबर आहे. लाईनीत आलेली आहे. आता बरोबर लाईनीत आली होय पैसे घेतल्यावर. हा. मला ओळखलं का? ओळखलं आम्हाला. तुम्ही हाय वय. आम्ही हो हा. नालायक माणसा बाई माणसाला फसवायला तुम्हाला काय वाटतंय काय? काय मग तुम्ही आम्हाला काय केलं तर? अहो, माझं सगळं पैसे घेऊन गेलं. काय पैसे मिळत नाही. तुम्ही आम्हाला फसवलं. आम्ही पण ठगास ठग हाव. तुम्ही लय हराम करून नालायक माणसं हाव. गाववाले उगाच आम्हाला उडान टप्पू मानतात वय. यालाच म्हणतात बाई भलतीच नखरेवाली, बाई भलतीच लफडेवाली. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.